सगळे क्रांतिकारी जय भीम. ह्या सगळ्या मोठ्या मान्यवरांसमोर मी तुम्हाला भाषण तर देणार नाहीच, कारण भाषण देण्यासाठी आपण जे खूप लोक भाषण देतात आणि आपल्याला सध्या नवीन तरुणांना भाषण देण्याची मला तरी असं वाटत नाही की गरज आहे. का गरज नाही माहिती आहे? कारण आता आपण सुशिक्षित झालो, मोठे झालो, आपल्याला सगळं काही समजतं. आंबेडकरवाद्यांना खऱ्या अर्थाने भाषण देण्याची गरज वाटत नाही. कारण आंबेडकर, आपणच आपल्याला आंबेडकर काय सांगणार? बरोबर आहे ना दादा? आपणच आपल्याला आंबेडकर काय सांगणार? कारण आपण ज्या नवीन पिढीमध्ये जन्म घेतलाय तर ह्या अनुषंगाने बाबासाहेब आम्हाला समजले, जे काही समजले खऱ्या अर्थाने आम्ही त्या मार्गाने तरुण पिढीमध्येच आज चालू लागलो. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की किती कार्यकर्ते जे इतर समाज असतात किंवा आपल्या समाजाचे लोक असतात ते वयाच्या 55 वर्ष झाल्यानंतर, रिटायर्ड झाल्यानंतर सामाजिक चळवळीमध्ये येतात. पण आम्ही आज तरुणपणामध्येच या मुवमेंटमध्ये घुसलो. ही आमची जमेची बाजू आहे. संविधान समता फाउंडेशन मुंबई ही चळवळ काही दादा मगाशी मला नितीन दादा चांगल्या प्रकारे म्हणाले की चळवळी आज कित्येक आल्या, कित्येक गेल्या, कित्येक येत असतील, परंतु ही आमची जी मुवमेंट आहे की आमची ही जी चळवळ आहे ही चळवळ संविधानाला घेऊन आहे आणि संविधान अभिप्रेतीची चळवळ आहे. मी जास्त वेळ आपला घेणार नाही. सर्वप्रथम सर्व मान्यवरांना मी माझ्या शब्दाला किंमत देऊन दादा आले, समज दादांचं मी स्वतः घरी गेलो होतो. नितीन दादांना मी फोन केला, दादा काय करायचं, आपला कार्यक्रम घ्यायचा की नाही? दादा म्हणाले कधी घ्यायचंय, 2 तारीख आहे या. पण नाही, मीच पाहिजे. तर म्हटलं दादा तुम्हीच पाहिजे, तुम्ही आले पाहिजे. सुशील दादा आमची बरीच ओळख आहे मागील कित्येक वर्षापासून. दादांना सांगितलं की दादा आपला कार्यक्रम आहे तर ते नेहमीच येतात. त्यानंतर माझे बंधू सागरी जंजाळे असतील, दादांना एक शब्द दिला, दादा आवर्जून आले. त्यानंतर माझे नितीन दादा माझ्या नेहमी पाठी भक्कमपणे आधार देणारे असतात. कुठेही आंबेडकर मुवमेंटमध्ये या माणसाच्या चेहऱ्याकडे जाऊ नका. ज्याप्रमाणे दादा म्हणाले की सगळ्या कोर्टाच्या केसेस ज्याला माहिती असतो तो खरा आंबेडकरवादी आहे, तोही आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि संजय दादांचं मी आवर्जून कौतुक करेन. दादा म्हणाले की मला कोणी आणण्याची काही गरज नाही, मी स्वतःहून येणार, हा कार्यक्रम माझा आहे. दादांचं खरंच कौतुक करतो की ही अशी माणसं आज आमच्या नवीन तरुण पिढीला आज पोषक देणारी आहेत किंवा आमच्या ह्या मुवमेंटला कल्पनी घालणारे आहेत. माझ्या सर्वप्रथम सगळ्या सहकाऱ्यांचं मी खऱ्या अर्थाने आभार मानेन. आज सगळी माझ्या कुटुंबातली माझी आई बाबा देखील आले, माझी होणारी मॅडम सुद्धा आली आहे याच्यामध्ये. आता आमचं कमलेश दादा असेल, माझा जुना भाऊ मला नेहमी सोबत येणारा मंदार दादा सुद्धा आपल्याकडे आलं. मंदार कुठे? बरीच लोक आज या मुवमेंटमध्ये आलेली आहेत. कारण ही सुरुवात अशी होती, सुरुवातीला सॉरी जरा माफ करा, पण ही सुरुवात अशी होती खऱ्या अर्थाने आम्ही जेव्हा चळवळ चालू केली होती किंवा मुवमेंट केली होती ती गेल्या 10 वर्षापासून ह्या लोकांसोबत आहे आणि हे माझं 11 वर्ष. दादांना एक मेसेज पाठवलं होतं समज दादांना की मी वयाच्या 12 वर्षामध्ये एक आंदोलन होतं, बाळासाहेब आंबेडकरांचं आंदोलन होतं आणि समज दादांना आम्ही दादा माझ्यासोबत होतो, नितीन दादा, एल्गार मोर्चा काहीतरी होता आणि आम्ही एल्गार मोर्चा सतत तो पूर्ण रस्ता आम्ही पार केला. आम्हाला त्या सगळ्या गाडीमध्ये उसळीत बसलेली लोक होती, पण दादा आले, समज दादा आले. आम्ही असं संकोच करत होतो की आम्ही त्या गाडीमध्ये कसं बसायचं, कारण बरीचशी सगळी त्या गाडीमध्ये लोकांशी बसले होते. समज दादा आले आणि माझ्या समोर बसले. म्हटलं एवढा मोठा माणूस समोर बसतोय आणि आपण आज संकोच करत होतो. तेव्हा मी दादांचा फॅन झालो. वयाच्या 13 वर्षी 14 वर्षी असेल बहुतेक मी, आणि दादांसोबत माझा एक जुना फोटो पाठवला. दादांना आठवत असेल की ही मोठी माणसं, ह्या माणसाकडून मी खूप काही शिकलो. आणि हे सगळे माझे जोडे सगळे सहकारी, या सर्व लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. या विश्वासाला हीच माझी खरी पोचपावती आहे. आणि तुम्ही सर्व जर मोठ्या संख्येने आज आलात, म्हणजे समीर भाऊ असेल, आपलं दादा आहे, ही बरीच मंडळी. मी मोनिकाताईंचे विशेष कौतुक करतो की मोनिकाताईंनी कुठलाही म्हणजे त्यांच्या बरेचसे शेड्यूल्स होत्या, त्या सगळ्या शेड्यूल्स त्यांनी मला दादा आम्ही येतो, समीर भाऊ कॉन्टॅक्टमध्ये होता, तर त्या सगळ्याच गोष्टीमध्ये मोनिकाताईंनी हा कार्यक्रम सुद्धा पुढे घेतला. आमचे गडेकर साहेब, राजू दादा असेल, सगळे ही मंडळी, हे सगळे लोक आम्हाला तरुणांना प्रेरणा देणारी आहेत.
माझी बहीण पण आहे काजल पाठीमागे, तिचा मी आभार व्यक्त करते. आज आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये आज उपस्थित राहिली. त्यानंतर सुनीता बागवे यांच्या 2 मॅडम्स आहेत गार्डन डिपार्टमेंटच्या, महानगरपालिका गार्डन डिपार्टमेंट कांचूरमागच्या, त्याही ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. म्हणजे मला असं वाटतं की हा कार्यक्रम कुठल्या जाती धर्माचा किंवा कुठल्या पंथाचा कार्यक्रम नाहीये. संविधानवादी म्हणजे सर्व संविधानाला मांडणारे आणि आम्ही खऱ्या अर्थाने संविधानाला चालणारी सगळी ही मुलं आहेत. मी खऱ्या अर्थानं मी नवीन दादा म्हणाले की हे पहिलं वर्ष, अजून दुसरं वर्ष येईल की दादांच्या ह्या सूचनेप्रमाणे मी आज त्यांना आव्हान देतो की गेली मागच्या वर्षीच्या भूतकाळात काय झालं हे या गोष्टी आपण बाजूला ठेवूया. बुद्ध म्हणतात आपण प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे. तर इथून ही आपली नवीन सुरुवात आहे, हे आपलं पहिलं वर्ष आहे. मी सर्वांना आज ह्या माध्यमातून सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो की पुढील 5 वर्षात या संस्थेचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं स्वरूप असेल. त्यासाठी मी आर्थिक नियोजन करतोय, शैक्षणिक नियोजन करतोय आणि आमचे वानखेडे सर आहेत यांच्याबरोबर आम्ही स्पेसिफिक एक वेगळा कार्यक्रम लावू त्यांच्या या माध्यमातून. दादांनी सूचना केल्याप्रमाणे मी आपला सर विनंती करतो की आपण हा एक वेगळा कार्यक्रम घेऊया आपल्या माध्यमातून. सुशील दादा सुद्धा असतील की भारत राज्य सरकार मंत्रालय मुंबईच्या माध्यमातून आपल्याला काय आपल्या मुलांसाठी करता येईल या माध्यमातून आपण खूप प्रयत्न करूया. आणि एक विशेष आज मी या मंचावर नाव घेईन की आमचे दोन असे मान्यवर, स्वतः जाधव दादा आणि जाधव बहिणी, आमचे 2 दादा. म्हणजे ह्या ही दोन माणसं, 2 जाधव आहेत आपल्याकडे, पण ही 2 माणसं, हे जाधव इथे बसलेले आहेत, आज अध्यक्षांच्या भूमिकेमध्ये आहेत. पण ही 2 माणसं खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रम ज्याप्रमाणे आपण डिझाईन करत होतो या कार्यक्रमासाठी ह्या माणसाने खूप धावपळ केली आहे. दादांचं एक नितीन दादांचं एक जुनं हे थोडंसं भाषण थोडंसं लावले, सॉरी फॉर. चळवळ फार डेंजर आहे. ह्या लेखाला अनुसरून मी ह्या मुवमेंटमध्ये फुल प्लेस काम करतो. दादांचा एक लेख होता, ही चळवळ खूप डेंजर आहे. ते तो लेख आहे, ह्या लेखाला वाचून जयंतीच्या पाठीचे लोक काम करणारे असतात, कार्यक्रमाच्या पाठीचे लोक काम करणारे असतात. हे खूप महत्वाचं आहे. आम्ही काल सुद्धा सभागृहामध्ये होतो. आमचे म्हणजे इथून निघाल्यानंतर आम्ही आमचे फॅमिलीची लोक असतात, काय तुम्हाला सगळं फोन कॉल्स येतात, तुम्ही काय एवढं काम करता, कोणाची बायको परेशान आहे, कोणाची बहीण परेशान आहे, कोणाची गर्लफ्रेंड परेशान असते, बाबा तुम्ही बोलता तरी काय एवढं, म्हणजे रात्रभर तुमचे फोन कॉल्स असतात, काय प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे हा सगळ्यांचा दादाचा तर खूप मोठा प्रॉब्लेम, माझाही प्रॉब्लेम आहे, सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे की नेमकं काय आहे, तुम्ही काय बोलतात. तर ही आम्ही माणसं जी कमवलेली आहेत ना, ही माणसं, ही जेवढी आज उपस्थित सगळी माणसं आहेत, ही सगळी माणसं महत्वाची आहेत. आणि या सर्व माणसांनी आज आम्हाला सहकार्य केले, या कार्यक्रमाला आले, त्याबद्दल मी खूप तुमचा आभार व्यक्त करतो. खरं तर मी तुमचा आभार मानून तुमचं मी ऋण फेडू शकत नाही. मी तुमच्या कायम ऋणात राहू इच्छितो. या माध्यमातून जास्त वेळ घेणार नाही, कारण दादांचं समज दादांना मला ऐकायचं आहे आणि माझा उरलेला वेळ समज दादांना देतो. खरं तर पुढे तुमचा आभार व्यक्त करून आणि पुढील कार्यक्रम मुनिका यांनी करावा अशी मी विनंती करतो.